नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेजण आता नाश्त्याला बसत असतात. त्यात वेळेला आजी ही मानसीला विचारते की काय गं अथर्व इतक्या सकाळी कुठे गेला? त्याने ब्रेकफास्ट केलाय का? तेव्हा मग ती म्हणते की आजी, अथर्व ना सकाळीच घरून निघालाय. तो ऑफिसमध्ये ब्रेकफास्ट करतो म्हणाला. सकाळी ऑफिसचं काम होतं ना म्हणून तो लवकर निघालाय. त्यावेळेला मग भूमी मुद्दामच म्हणते की हल्ली आकाश ऑफिसमध्ये नाही आहे तर अथर्ववर सगळी जबाबदारी पडते ना. अथर्व सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे हँडल करतोय, त्याच्यावर सगळा प्रेशर येतोय असं भूमी म्हणते. परंतु आकाश तरीही त्या गोष्टीवर काहीच बोलत नाही. आणि आजीला भूमी खुणावते की आजी तुम्ही पुढे काहीतरी विषय काढा, कारण आकाश हा स्वतःच्याच विचारांमध्ये गुंतलेला असतो. नंतर आजी म्हणते की आकाश अरे काय झालं? मी काय बोलतेय म्हणजे तूही ऑफिस जॉईन करायला हवं आहेस ना. कारण गेले काही दिवस मी बघते की तू ते रागिणीचे पॅम्पलेट्स वाटत होतात, परंतु त्या पॅम्पलेट्सचा कुठलाही अजूनही प्रतिसाद आलेला नाही आहे. अजूनही कोणी त्या पॅम्पलेटबद्दल तुला काही कळवलं नाही. याचा अर्थ असाच झाला ना की अजूनही कोणाला काही सापडलं नाही. म्हणूनच मग मला असं वाटतंय की आकाश, आता तू ही सगळी शोधाशोध बंद कर. जर रागिनी इथेच कुठे असती तर ती कोणाला तरी सापडली होती ना. कारण प्रत्येकाच्या एरियामध्ये, प्रत्येक अलिबागमध्ये एरियात प्रत्येक एरिया तू कव्हर केला आहेस आणि सगळीकडे तू ते पॅम्पलेट्स वाटलेस. मग मला असं वाटतंय की आता कुठे सध्या तरी ती नसेल. म्हणून तू सध्या ही शोधणं बंद कर आणि ऑफिसच्या कामकाजात लक्ष दे जरा. सगळीकडे तुझी गरज आहे आता आकाश. त्यामुळे त्या विषयांमध्ये आता तू जरा लक्ष घाल असं ती म्हणत असते. परंतु आकाशचं लक्ष नसतं. आकाशला आता असं बसलेलं पाहून भूमीला खूप वाईट वाटत असतं. तो कसला शब्दही तोंडातून काढत नसतो. तर वरून पौर्णिमा आणि निलांबरी हे सगळं बघत असतात आणि दोघीजणीही त्या गोष्टीकडे कान टवकारून असतात. तेव्हा भूमी म्हणते की आकाश अरे मी काय बोलतेय, आजी जे काही बोलत आहेत ते खरं आहे. आता तुला या सगळ्यातून बाहेर पडायला हवं आहे. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की काय ह्याला करायचं आहे, काय एवढं त्या बाईला शोधायचं आहे काय माहिती. ज्या बाईने इतका ह्याला त्रास दिला आहे तिला कशाला शोधायचं आहे. तेव्हा मग निलांबरी म्हणते की अगं पुन्नू हळू बोल. अगं त्याला गिल्ट आहे, तुला कळत नाही आहे का? त्याला गिल्ट आहे, तुझा नवरा गेला आहे त्याचं, शिवाय त्याची आई पण गायब झाली आहे त्याचं. जर तिलाही काय झालं तर तो त्या गिल्टमध्ये आहे, म्हणूनच तो असा वागतोय, तिला शोधण्याचा प्रयत्न करतोय. परंतु एक गोष्ट लक्षात घे पुन्नू, काही झालं तरीही आपल्याला या सगळ्या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा आहे. यांना या सगळ्या दुःखामध्ये राहायचं आहे ना तर राहू देत. आपल्याला आता बघायचं आहे की पुढे काय करता येईल आणि या भूमीला कसा त्रास द्यायचा आहे ना याचं प्लॅनिंग आपल्याला केलं पाहिजे. आणि हो पुन्नू, या सगळ्या दुःखात यांना अडकून पडून देत, परंतु आपण मात्र आता पुढचं प्लॅनिंग करायला घेऊया. कसं काय करायचं याचं प्लॅनिंग आपण आता करूया असं त्या दोघीही ठरवतात. त्यानंतर मग आता आकाशला एक कॉल येतो अननोन नंबरवरून. आकाश फोन उचलतो. समोरचा माणूस म्हणतो की सर आकाश महाजन बोलताय ना. तेव्हा तो म्हणतो की हो बोला. तेव्हा मग आकाशला तो म्हणतो की तुम्ही जे पॅम्पलेट वाटलेत ना त्या पॅम्पलेटमधल्या ज्या बाई आहेत ना त्यांना मी बघितलं आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की कुठे? तेव्हा ते म्हणतात की सर मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पत्ता पाठवतो, मेसेज करतो, तुम्ही लगेच या. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो चालेल, तुम्ही मला लगेचच ताबडतोब पत्ता पाठवा, मी येतो तिकडे. असं म्हणून आता आकाश खूप हायपर झालेला असतो, कारण कुठेतरी आत्याचा पत्ता सापडलेला असतो. आता आकाश हा पटकन उठून उभा राहतो आणि नंतर सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. कारण आकाश म्हणतो की मी लगेचच येतो, तुम्ही तिला तुमच्याचकडे ठेवा प्लीज, लगेचच येतो. असं म्हणून आता आकाश निघत असतो. तेव्हा मग भूमी म्हणते की काय रागिनी आत्या? तेव्हा मग तो म्हणतो की हो तिचा पत्ता लागलाय, मी निघतो. तेव्हा भूमी म्हणते का आकाश थांब, तू एकटा जाऊ नकोस, मी पण येते तुझ्यासोबत. आकाश आणि भूमी दोघेजणही आता धावत पळत निघतात. त्याच वेळेला मग आता निलांबरी म्हणते की मध्येच काय झालं, तुझी सासू याला कुठे सापडली? असं म्हणून त्या दोघींचा पुन्हा हिरमोड होतो. आता आकाश आणि भूमी हे दोघंजणही आत्याला भेटण्यासाठी म्हणून निघालेले असतात आणि आकाश गाडीतून पटकन बाहेर पडतो, भूमीकडे बघतही नाही आणि त्या माणसाकडे धावत जातो आणि म्हणतो की तुम्ही मला कॉल केला होतात का माझी आत्या, मी आकाश महाजन. तेव्हा मग तो म्हणतो की हो हो तुम्हीच आहात ना आकाश महाजन. आकाश म्हणतो की हो बोला. तेव्हा भूमी म्हणते की आकाशचं काय चाललं आहे, हे किती डेस्परेट होतो तो हे सगळं करण्यासाठी. तेवढ्यातच आकाशला तो म्हणतो की साहेब चला मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जातो, मी त्या बाईला माझ्या घरीच ठेवलेलं आहे. असं म्हणून आता आकाशला तो घरात आणतो आणि आकाश समोर येऊन बघतो तर त्या घरामध्ये कोणीही नसतं. तेव्हा तो माणूस विचारतो
अगं काय झालं? ती बाई इथे आली होती ना त्यांना तू कुठे ठेवलंस? अगं त्यांना मी इथे शोधून घेऊन आलो होतो. त्या कुठे आहेत? त्यावेळेला मग आता लगेच ती बाई म्हणते की अच्छा त्या बाई ना. मग आकाश आणि भूमी दोघंजणही टेन्शनमध्ये असतात की आत्या नेमकी कुठे गेली. आता ती बाई घडलेला सगळा प्रकार आकाशला सांगू लागते आणि म्हणते की त्यांना खूप भूक लागली होती. मी त्यांना खायला दिल्या तर त्या अगदी खातच सुटल्या होत्या. आणि मग आकाश म्हणायला लागतो की मग नेमकं पुढे काय झालं? तेव्हा आता ती बाई त्या म्हणजेच रागिणीकडे बघतच राहिलेली असते आणि रागिणीला खाता खाता ठसका लागतो. त्यामुळे ती बाई म्हणते की थांबा, मी तुम्हाला पाणी देते. आणि नंतर रागिणीला ती प्यायला जरा घोटभर पाणी देते आणि आता रागिणी खाता खाता रडायला लागते. ती म्हणते की देव तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. तुम्ही खूप मोठे उपकार केलेत माझ्यावर. मला 2 घास खायला दिलंय तुम्ही. खरंच तुमचे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत. मी अन्नासाठी अशीच वणवण भटकत असते. मला कुठे अन्न मिळेल का हे बघत असते, परंतु तुम्ही मला 2 घास खायला घातलेत. खरंच देव तुमच्यावर खूप मोठी आशा ठेवेल आणि तुमच्यावर ते उपकार मी कधीही विसरू शकत नाही, असं रागिनी बोलत असते. त्याच वेळेला ती बाई पटकन बोलून जाते की काळजी करू नका. आता तुमचे दुःखाचे दिवस संपले आहेत ताई. आता तुमचेही आयुष्यात सुखाचे दिवस येईल. तेव्हा रागिनी म्हणते की असं का बोलताय तुम्ही? तेव्हा मग ती म्हणते की तुमच्या घरातले ना तुम्हाला शोधत इथे येत आहेत. माझ्या नवऱ्याने त्यांना कळवलेलं आहे की तुम्ही सापडलेत आणि तुमच्या घरातले ना तुम्हाला शोधत आहेत आणि म्हणून ही कागदं वाटली आहेत सगळीकडे. तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघा, हा आहे कागद, हे तुम्हीच आहात ना? मग माझ्या नवऱ्याने कळवलेलं आहे त्यांना. कुठल्याही क्षणी तुमच्या घरातले इकडे येतच असतील. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या घरात तुम्हाला पुन्हा जायला मिळेल आणि तुम्हाला पुन्हा सुखाने जगता येईल. तेव्हा मग आता रागिनी घाबरते. ते जेवणाचे ताट तसेच ठेवते आणि म्हणते की नाही नाही, असं करू नका प्लीज, मला माझ्या घरी नाही जायचं आहे. तेव्हा मग रागिनीला ती बाई समजवते की अहो असं काय करताय? तुमच्या घरातले आता येतच असतील कुठल्याही क्षणी. प्लीज तुम्ही अशा जाऊ नका. तेव्हा रागिनी तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की नाही, मी ना खूप पापं केलेली आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही मला इथे प्लीज थांबवू नका. मला जाऊ देत, इथे मला नाही थांबायचं आहे. असं म्हणून आता रागिनी ही तिला रिक्वेस्ट करत असते. परंतु ती बाई म्हणते की अहो असं करू नका. तुमच्या घरातले येतच असतील. तेव्हा ती म्हणते की नाही, मला माझ्या घरी पुन्हा नाही जायचं आहे. हेच मला माझ्या पापाच्या प्रायश्चित्त वाटतं. म्हणून मला माझ्या घरी परत जायचं नाही. असं म्हणून रागिनी तिकडून निघून गेलेली असते. त्याच वेळेला हे ऐकल्यावर भूमीला देखील धक्का बसतो. तर इथे आता आकाश म्हणतो की बरं आता मला सांगा. तर तेवढ्यातच तिचा नवरा तिला ओरडतो आणि म्हणतो की काय गरज होती तुला हे सगळं बोलण्याची? अगं मी यांना घेऊन येत होतो ना, मग तुला शांतपणा करण्याची काय गरज होती? त्यावेळेला मग आता इथे आकाश म्हणतो की 1 मिनिट काका, जरा थांबा. तेव्हा मग त्या बाईला तो विचारतो की मला सांगा, त्या आणखी काही बोलल्या का? म्हणजेच माझी आत्या होती ती आणखी काही तुम्हाला बोलली का? की ती कुठे जाते किंवा कुठल्या रस्त्याने जाते असं काही तिने सांगितलं का? तेव्हा मग ती बाई म्हणते की नाही, त्यांनी असं तर काही मला सांगितलेलं नाही की त्या कुठे चालल्यात म्हणून, परंतु त्यांनी मला ही चिठ्ठी दिली. तेव्हा आकाश म्हणतो की काय चिठ्ठी? तेव्हा मग ती म्हणते की हो, ही चिठ्ठी दिली आणि सांगितलं की मला जरी कोणी शोधत आलं ना, तर त्याच्याकडे माझ्या माझ्या भाच्याकडे ही चिठ्ठी द्या. तो ही वाचेल आणि त्याला मला जे काही सांगायचं आहे ते आज सगळं लिहिलं आहे, असं आता ती बाई म्हणते. म्हणून आता आकाश ही ती चिठ्ठी वाटू लागतो की आत्याने काय चिठ्ठी पाठवली आहे. म्हणूनच आकाश आता चिठ्ठी वाचत असताना त्यामध्ये लिहिलेलं असतं की आकाश, मला शोधू नकोस. मी तुझी इतकी मोठी गुन्हेगार आहे की मी माझ्या पापाचं प्रायश्चित्त कुठेही करू शकणार नाही. मला माहिती आहे की माझ्याकडून खूप मोठ्या चुका झाल्या आहेत आणि माझ्या नशिबी असं दारोदारी भटकणंच लिहिलेलं आहे. माझ्या कर्माचं फळ मला मिळतं आहे आकाश. त्यामुळे मला ते भोगलंच पाहिजे. काहीही झालं तरीही माझ्या जितके दिवस मी हे वाईट दिवस बघेन ना, तितके दिवस माझं कर्म हे भरलं जाईल आणि माझ्या या पापाचं प्रायश्चित्त होईल. म्हणूनच तू मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. म्हणूनच गणेशोत्सवाच्या तिकडून मंडळातून देखील मी निघून आले, कारण मला घरी यायचं नाही आहे. हेच माझ्या पापाचं प्रायश्चित्त आहे. प्लीज मला शोधू नकोस. त्याच वेळेला आता आकाश भूमीला म्हणतो की बघितलंस का भूमी, तू मला सांगत होतेस की मला भास होत आहे, परंतु आत्याचा भास नव्हता तो. खरंच तिकडे गणेशोत्सवामध्ये मी आत्याला पाहिलं होतं, असं आकाश आता तिला सांगतो. आणि त्यावेळेला भूमीचं तोंड बंद होतं. ती पुढे काहीच बोलत नाही. आत्ता मात्र आकाशला टेन्शन आलेलं असतं. पुढे काय करायचं हे त्याला काहीही सुचत नसतं. आता आत्याला कसं शोधायचं हाच मोठा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित झालेला असतो आणि तो खूप टेन्शनमध्ये असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि भूमी घरी आलेले असतात
रात्र झालेली असते. आकाश हा त्याच्या रूममध्येच असतो. त्याला घडलेला सगळा काही प्रकार आता पुन्हा पुन्हा आठवत असतो. आकाश हा कशाप्रकारे त्या माणसाला भेटतो आणि त्याच्या घरात जातो. त्यानंतर समोर पाहिल्यानंतर रागिनी आत्या नसते आणि नंतर ती बाई म्हणते की त्यांनी त्या ताईंनी तुमच्यासाठी एक चिठ्ठी दिली आहे असं म्हणून आकाश ती चिठ्ठी बघतो आणि रागिनी घरी यायला तयार नसते. कारण मी माझ्या पापाचं प्रायश्चित्त करते हे आकाशला ती सांगत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विचारांमध्ये असताना आता आकाशला समोर अभिजित दिसतो. अभिजितला समोर पाहिल्यानंतर आकाशला जबरदस्त धक्का बसतो. त्याच्या पायाखालची जमीनच हादरते. आता अभिजित म्हणतो की आकाश, तेव्हा मग आकाश म्हणतो की अभिजित तू? तेव्हा अभिजित म्हणतो की हो आकाश, मी इथे तुला भेटण्यासाठी आलो आहे. मला माहिती आहे मी खूप चुका केल्यात रे आणि मी तुझ्यासमोर त्याच्यासाठी हात जोडून तुझी माफी मागण्यासाठी आलो आहे. मी जे काही केलं आहे ना ते खरंच खूप चुकीचं केलं आहे आणि मी जे काही वागलो आहे ना त्या कर्माची शिक्षा मला मिळाली आहे आणि त्या कर्माचंच फळ म्हणून आज मी जगामध्ये नाही आहे. मी गेलो आहे, तुमच्या सगळ्यातून मी मेलो आहे असं म्हणून तो आता रडत असतो आणि आकाशला त्याला पाहून फारच धक्का बसत असतो. आता अभिजित म्हणत असतो की आकाश, मला माहिती आहे की मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो आहे. त्या दिवशीही मी तुझ्या जीवावर उठलो आणि त्यामुळे मी वरून पडलो आणि मेलो. खरं तर यामध्ये तुझी काहीही चूक नव्हती. तू प्लीज स्वतःला कुठल्याही प्रकारचं गिल्ट देऊ नकोस, कारण तू काहीही केलेलं नाही आहेस. या सगळ्यातून तुझी काही चुकी नाही आहे. चुकी जर काही असेल ना तर ती माझीच आहे, कारण मी हे सगळं केलं आहे. आकाश, माझ्या हातून हे सगळं घडलं आहे. प्लीज त्यामुळे तू स्वतःला अशा प्रकारे दोष देत राहू नकोस. मला कळतं आहे की सध्या तू खूप त्रासामध्ये आहेस. तुला असं वाटतं आहे की तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे, परंतु नाही. अरे आकाश, तुझ्यामुळे काहीच झालेलं नाही आहे. हे सगळं झालं आहे ना ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालं आहे. माझ्या चुकांमुळे मला ही शिक्षा मिळाली. अरे आकाश, मी तुझ्याशी किती चुकीचं वागलो आहे. तू जेव्हा तुझी मानसिक अवस्था व्यवस्थित नव्हती तेव्हा देखील मी तुला किती त्रास दिला आहे, किती छळलं आहे मी तुला. तुझ्या अवस्थेत तुला साथ द्यायची सोडून मी तुझ्या त्या अवस्थेचा गैरफायदा घेत राहिलो रे. कायम तुला माझ्या दहशतीखाली ठेवायला बघितलं. अरे तुझी अवस्था बरोबर नसताना मी तुला पट्ट्याने मारायचो रे. त्याचा खरंच मला खूप आता पश्चाताप होतोय. पट्ट्याने मारायचा, तुझं ते आवडतं खेळणं टूटू, त्याचे हातपाय कापायचो. तर का की त्याने तुला त्रास व्हायचा आणि तुझा तो झालेला त्रास पाहून मला आनंद व्हायचा. पण खरंच माझा आनंद किती असुरी होता, किती वाईट वाटायचं. आता या सगळ्या गोष्टींचं खूप वाईट वाटते. तुला त्याचा किती त्रास झाला असेल, तू किती कळवळला असशील, परंतु तेव्हा काही बोलू शकत नव्हतास. आणि आता जरी तुझी अवस्था बरी झाली, मानसिक अवस्था ठीक झाली, तरीही मी तुला त्रासच दिला रे. कायम तुझ्या बाबतीत काही ना काहीतरी कुरघोडी करायला लागलो. मला असं वाटायचं की तू मला म्हणजे घरात बघू शकत नाहीस किंवा काही होते, म्हणूनच त्यावेळेला मी विचार करायचो की तुला बाजूला केलं पाहिजे प्रत्येक वेळेला आणि म्हणूनच तुझ्या बाबतीत प्रत्येक अटकारस्थानं करायचो. किती त्रास दिला आहे मी तुला. तू बरा झाल्यानंतरही तुझ्या प्रत्येक वाटेमध्ये मी काटे पडलेले आहेत. प्रत्येक वाटेत दुःख आणि त्रासच दिला आहे मी. परंतु प्लीज मला माफ कर आकाश. या सगळ्याची माफी मागण्यासाठी मी इथे आलो आहे आणि मला या सगळ्याचं खरंच खूप आता गिल्ट आहे की मी या सगळ्यामध्ये तुझ्याबरोबर असं चुकीचं वागलो. आकाश, मला फक्त आता एकच बोलायचं आहे. माझ्या आत्म्याला शांती नाही मिळाली आणि तुला माहिती आहे मी पहिल्यापासून आईचंच ऐकत आलो आहे. आईच्या छायाखाली वाढलो आहे, तिचंच ऐकलो आहे आणि आज तिच्यासाठीच मी मेलो आहे. परंतु प्लीज आकाश, माझ्यासाठी एक गोष्ट करशील. आईला या घरी घेऊन ये. आईला खूप वणवण भटकावं लागते. बिचारी दारोदारी अन्नासाठी भटकते. तिची अवस्था खूप बेकार झाली अरे आकाश आणि मला आता तिची ही अवस्था बघवत नाही आहे. मी मुलगा म्हणून तिच्यासाठी काही करू शकत नाही आहे, परंतु मी तुझ्याकडे विनंती करतो. खरंच तुझं मन खूप मोठं आहे. आकाशला आता अभिजितला पाहून खूप भीती वाटत असते, कारण अभिजित मेलाय तरी तो कसा आलाय. परंतु तो सांगत असतो की मी त्याचा आत्मा आहे. त्यावेळेला मग आता अभिजित म्हणतो की आकाश, मी तुला सांगतोय खरंच की प्लीज हे ऐक, कारण तुझं मन खूप मोठं आहे. मला माहिती आहे आम्ही सगळ्यांनी कितीही चुका केल्या तरीही तू त्या पोटात घालशील, कारण तुझ्यावर तसं मन आहे, तसं संस्कार केले गेलेत. तू कधीही आम्हाला कोणालाही त्रासात बघू शकत नव्हता. प्रत्येकासाठी काही ना काहीतरी करायचाच तू, परंतु आम्हीच तुला समजून घेऊ शकलो नाही रे. ही माझी सगळ्यात मोठी चूक झाली. मी जिवंत असताना कधीही तुला समजून घेतलं नाही. तुझ्या बाबतीत मीच रागराग करत राहिलो. तुझा सूड घ्यायचा होता, परंतु नशिबाने आज माझ्यावर बघ ही काय वेळ आणली. माझं कर्मच मला भोवलं आणि आज मी अशा अवस्थेत आहे
की मी काहीच करू शकत नाही आहे. माझ्या आईला मी त्रासात बघतोय, परंतु तिच्यासाठी मला काहीच करता येत नाही आहे. आकाश, मी हात जोडतो. जोपर्यंत मी आईला या घरामध्ये सुखाने राहताना बघत नाही, तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आता अभिजित जातो आणि आकाशच्या पाया पडत असतो आणि म्हणतो की आकाश, प्लीज प्लीज मला मुक्ती मिळण्यासाठी एवढं कर. माझ्या आईला पुन्हा या घरामध्ये घेऊन ये. तिची अवस्था खरंच खूप खराब झाली आहे. तिला या घरात जगू दे. तिला जेव्हा मी या घरात सुखात राहताना बघेन, चार चौघात बरोबर राहताना बघेन, तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. नाहीतर माझा आत्मा असाच तडफडत राहिला रे आकाश. प्लीज प्लीज माझं ऐक, प्लीज असं करू नको, आमच्यासाठी ऐक, असं म्हणून आता इथे अभिजित हा त्याच्यासमोर हात जोडत असतो. तेव्हा मग आकाश म्हणतो की अभिजित, अरे असं काय करतोयस तू? तू असा हातापाया पडावं असं मला कधीच वाटत नाही. अभिजित, तू माझ्यासमोर प्लीज असा हात जोडू नकोस. अरे मीही आत्याचा शोध घेतच आहे, परंतु त्याच्यासाठी तू असं करावंस, तू माझ्यासमोर हात जोडावेस, पाय पडावंस असं मला कधीच वाटलं नाही रे. मी प्रत्येक वेळेला तुझ्यासोबतच होतो. तुला मला सोबत घेऊन चालायचं होतं. प्रत्येक वेळेला तू माझ्यासोबत असावा, आपण सोबत असावं इतकीच माझी इच्छा होती, परंतु तू मात्र मला कधी समजून घेऊ शकला नाहीस. मला जे काही म्हणायचे ते तू कधी ऐकूनच नाही घेतलंस ना, आणि म्हणूनच तुझ्या मनात सुडाची भावना होती. तेवढ्यातच तिथे भूमी येते आणि म्हणते की आकाश, अरे हे काय? तू काय बोलतोयस? कोणाशी बोलतोयस तू? भूमीला असं आकाशला बोलताना पाहून खूप धक्का बसलेला असतो. भूमी म्हणते, आकाश काय झालं? तेव्हा आता आकाशचं लक्ष हे भूमीकडे जातं आणि तो धावत धावत तिच्याजवळ जातो आणि म्हणतो की भूमी, अगं अभिजित, अभिजित बोलतोय माझ्याशी. तेव्हा मग आता भूमी म्हणते की काय? अभिजित? काय बोलतोयस तू हे आकाश? तिलाही आता खूपच असा मानसिक धक्का बसलेला असतो. आकाश म्हणतो की अगं भूमी, हा बघ ना, इथे होता अभिजित, आता माझ्याशी तो बोलत होता, असं म्हणून आता आकाश त्याला दाखवतो, तर तिकडे अभिजित नसतो, तो गायब झालेला असतो. तेव्हा मग आकाशला भीती वाटते. आकाश म्हणतो की हे काय? आता इथे अभिजित माझ्यासमोर होता, आता तो कुठे गेला? अभिजित, अरे कुठे गेलायस तू? असं तो त्याला विचारत असतो आणि भूमीला म्हणतो की भूमी, मी तुला खरं सांगतोय, खरंच इथे अभिजित होता आणि तो मला दिसला. तो मला म्हणत होता की त्याच्या आत्म्याला अजूनही शांती मिळालेली नाही आहे, त्याचा आत्मा असाच दारोदार भटकतोय, त्याला अजूनही मुक्ती नाही मिळाली. हे सगळं आता इथे भूमीला तो सांगत असतो आणि हे पाहून भूमीला खूप वाईट वाटतं. आता आकाश म्हणतो की मी काय करू? मी आत्याला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला. अभिजितचं असं म्हणणं आहे की आत्याला घरी घेऊन ये, तिथे ती दारोदार भटकते, परंतु मी काय करू मला खरंच कळत नाही आहे. आणि आत्याला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिलाच आपल्याकडे यायचं नाही आहे, तर आपण काय करणार आहे? असं म्हणून आकाश वैतागत असतो आणि आकाश पूर्णपणे हतबल झालेला असतो. आणि इथे आकाशला असं पाहून भूमीला टेन्शन येतं आणि भूमी ही आकाशला जवळ घेऊन शांत करत असते आणि आकाश आता खूपच जास्त मानसिक अवस्थेतच खराब असतो. आणि इथे आता आजी ही नेहमीप्रमाणे तिची पोथी वगैरे सगळं वाचते आणि देवाजवळ पोथी ठेवून नमस्कार करत असते. भूमी आजीच्या खोलीमध्ये येते आणि तिथे रडत बसलेली असते. त्यावेळेला आता आजी भूमीकडे बघते आणि म्हणते की भूमी, तू आलीस? आणि भूमीला रडताना पाहून आजी म्हणते की काय गं भूमी बाळा, काय झालं? तेव्हा आजी भूमीकडे येताच भूमी तिला बिलगून रडू लागते. आजी म्हणते की अगं बाळा, काय झालं मला सांग ना. तेव्हा मग ती म्हणते की आजी, मला खरंच खूप काळजी वाटते या सगळ्याची. तेव्हा मग आजी म्हणते की अगं, तुला नीलांबरीताई किंवा पौर्णिमा काही बोलली आहे का? अगं तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस गं, त्यांची अवस्था जरा वेगळीच आहे. आपण किती कोणी काही बोललं ना तरी स्ट्रॉंग राहायचं, आपल्यावर फरक पडू द्यायचा नाही गं बाळा. तेव्हा मग भूमी म्हणते की आजी, मी स्ट्रॉंगच आहे आणि खूप स्वतःला स्ट्रॉंग ठेवलं आहे, परंतु मला आकाशची खूप काळजी वाटते. आकाशचं सध्या काही वेगळंच सुरू आहे, त्याच्यामुळे मला खूप काळजी वाटते. तेव्हा मग आता आजी म्हणते की आकाशचं काय झालं? तेव्हा मग आकाशची मनस्थितीचं काय झालं असं आजी विचारताच भूमी म्हणते की आजी, आकाशची मानसिक अवस्था खूप खराब आहे. तो म्हणत होता की त्याला अभिजित दिसला, अभिजितचा आत्मा दिसला आणि तो तडफडत सगळीकडे फिरतोय, त्याला अजूनही मुक्ती मिळाली नाही आहे. आणि अभिजित हा आकाशला सांगत होता की लवकरात लवकर आत्याला घरी घेऊन ये. तेव्हा मग आता आजी म्हणते की काय भूमी, हे सगळं तू काय बोलतेस? तेव्हा भूमी म्हणते की हो आजी, हे सगळं घडलंय म्हणून मला आकाशची खूप काळजी वाटते. आकाशने स्वतःला या सगळ्यामध्ये इतकं गिल्टी मानून घेतलंय ना की त्याला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये त्याचाच दोष आहे, त्याच्यामुळेच हे सगळं घडलंय. आणि आज त्याला अभिजितही दिसलाय.
याचा अर्थ तो त्या अवस्थेमध्ये पूर्णपणे विरखटून गेलेला आहे. स्वतःला त्याने त्याच विचारांमध्ये गोंधळून घातले. आकाश जर या विचारांमधून लवकर बाहेर पडला नाही ना, तर मात्र त्याची मानसिक अवस्था बिघडू शकते. मला खूप काळजी वाटते की आकाशला मी या सगळ्यामधून कसा बाहेर काढू. मला खूप टेन्शन आलंय. आजी म्हणत असते की हो गं भूमी, या सगळ्या गोष्टीतून आकाशला लवकरात लवकर बाहेर काढलं पाहिजे. या गोष्टीत आकाशला जास्त दिवस ठेवता कामा नये. त्यावेळेला मग आता भूमीला पटकन क्लिक होतं. भूमी म्हणते की आजी, जर आकाश याच विचारांमध्ये राहिला आणि त्यातच गुंतत राहिला, आकाशच्या मानसिक अवस्थेवर परिणाम झाला आणि पुन्हा पहिल्यासारखा तो झाला तर? अशी भूमीला भीती वाटत असते आणि ती तिथेच शांत होते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे भूमी म्हणत असते की हा आकाश अजून कुठे राहिला, आपल्याला पूजा करायची आहे. त्याच वेळेला मग आता पौर्णिमा ही विचित्र अवतारात सगळ्यांसमोर येते आणि म्हणते की ही अभिजितला म्हणजेच माझ्या नवऱ्याला मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही पूजा करत आहात ना, ठीक आहे, मग मी पण या पूजेकडे आज एक प्रार्थना करते. आणि म्हणूनच आता गुरुजी वगैरे सगळेजण बसलेले असतात. पौर्णिमा तिकडेच खाली बसते आणि हात जोडून म्हणत असते की मी पण आता एक प्रार्थना करते. जसं माझा नवरा गेला आहे ना त्याच्यासाठी पण, आणि आता आकाश जो कोणी भूमीचा नवरा हा गेलेला आहे ना, तो आता परत येताच कामा नये. जिथे तो रस्त्यात असेल ना त्याच्याबरोबर काहीतरी बरं वाईट घडू दे आणि आकाश हा परत घरी येताच कामा नये. त्याच्याबरोबर काहीतरी चुकीचं घडलं पाहिजे आणि आकाश हा परत घरी आलाच नाही पाहिजे. माझं जसं आयुष्य आहे ना तसंच या भूमीचं देखील झालं पाहिजे, असं म्हणून आता पौर्णिमा ही वेड्यासारखी हसायला लागते. त्याच वेळेला इथे आता हे ऐकून आजी म्हणते की अगं पौर्णिमा, काय बोलतेस तू? परंतु पौर्णिमा मात्र थांबतच नसते. ती सगळं काही वाईट वाईट बोलत चाललेली असते. त्यामुळे भूमीला खूप राग येतो आणि भूमी जोरातच पौर्णिमा असं तिला दरडावते आणि तिच्यावरती चिडते. आता नेमकं पुढे काय होणार? आता पौर्णिमा बोलते त्याचप्रमाणे आकाशवर नवीन कोणतं संकट येणार का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.